Hello friends, welcome to AS Education, your smart learning destination. Are you confused about what accounting really is? Don't worry, in this video I will explain accounting in simple words. So, let's learn, let's grow, let's achieve. What is accounting? In this video we will discuss golden rules of accounting explained with some examples. तर अकाउंटिंग म्हणजे काय? अकाउंटिंग काय? अकाउंटिंग इज अ प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग, क्लासिफाइंग, समरायझिंग फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स टू अंडरस्टँड द फायनान्शियल पोझिशन ऑफ बिझनेस. म्हणजे बिझनेसची जी आपल्याला पोझिशन आहे सध्याची ती आपल्याला फाइंड आउट करायची. ती मग ती कशी करायची? आपल्याला ती ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायची, क्लासिफाय करायच्या, समराईज करायच्या. या सगळ्या ज्या प्रोसेसलाच आपण अकाउंटिंग असं म्हणतो. तर हे जे खाली दिले आहे ते तुम्ही स्क्रीन शॉट घेऊन वाचू शकता किंवा स्क्रीन आता स्टॉप करून सुद्धा वाचू शकता. इन सिंपल वर्ड, अकाउंटिंग म्हणजे काय? इन सिंपल वर्ड, इट इज लँग्वेज ऑफ बिझनेस. जस्ट लाईक वी यूज लँग्वेज टू कम्युनिकेट, बिझनेसेस यूज अकाउंटिंग टू कम्युनिकेट देअर प्रॉफिट, लॉसेस अँड फायनान्शियल कंडिशन्स. म्हणजे सध्याच्या बिझनेसची जी नफा आहे, तोटा आहे किंवा आर्थिक त्यांची स्थिती सांगण्यासाठी आपण अकाउंटिंगचा यूज करतो. अकाउंटिंग म्हणजे काय आहे की तुम्हाला आता सांगितलं की रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग, समरायझिंग आणि इंटरप्रिटिंग ह्या सगळ्या प्रोसेसलाच आपण काय म्हणतो? अकाउंटिंग असं म्हणतो. आता अकाउंटिंगचे ऑब्जेक्टिव्ह काय हे आपण पाहून घेऊ. टू रेकॉर्ड फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स, टू फाइंड आउट प्रॉफिट ऑर लॉसेस, टू नो फायनान्शियल पोझिशन आणि टू हेल्प इन डिसिजन मेकिंग. म्हणजे बिझनेसमध्ये ज्या पण ट्रान्झॅक्शन झाल्यात, म्हणजे काय की कोणी माल आला, कोणता माल आला असेल, कोणता गेला असेल, त्या सगळ्या गोष्टी, नंतर काय प्रॉफिट वगैरे काय झालाय, सध्या आपण बिझनेस तर करतोय पण प्रॉफिट होतोय का लॉस होत आहे ते फाइंड आउट करणं. सध्या बिझनेसची परिस्थिती कशी आहे की बिझनेसमध्ये प्रॉफिट आहे, पैसा आहे की पैसा बिलकुलच नाही आहे. ओके, किंवा आपल्याला भविष्यात एखादी गोष्ट घ्यायची ती आपण घेतली पाहिजे का नाही, ह्या पण गोष्टीसाठी जे डिसिजन मेकिंग लागतं आपल्याला ते आपल्याला अकाउंटिंगमधून समजतं. ओके, तर चला पुढे. आता टाईप्स ऑफ अकाउंटिंग. खरं तर अकाउंटिंगचे तीनच टाईप्स आहेत. तसे मेजरली 2 टाईप्स आहेत. पहिलं जर पाहिलं तर अकाउंट्समध्ये पहिला टाईप आहे पर्सनल अकाउंट आणि दुसरा आहे इम्पर्सनल अकाउंट. इम्पर्सनलमध्ये 2 टाईप्स आहेत. पहिलं आहे रिअल अकाउंट आणि दुसरं आहे नॉमिनल अकाउंट. आता तसं आपण बेसिकली असंच पाहतो की 3 टाईपचे अकाउंट्स आहेत. पहिलं आहे पर्सनल अकाउंट, जे काय आहे की इंडिव्हिज्युअल, फर्म्स किंवा कंपनीज यांच्याशी रिलेटेड असतं. ते पुढे जाऊन तुम्हाला डीपमध्ये मी सांगणारच आहे. सेकंड, रिअल अकाउंट. रिअल अकाउंट म्हणजे काय? ज्या पण असेट्स आहेत जसं की कॅश, बिल्डिंग, फर्निचर, मशिनरी बिझनेससाठी लागतात त्याला आपण रिअल अकाउंटच्या अंडरमध्ये कॅल्क्युलेट करतो. आणि तिसरं आहे नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंट म्हणजे काय? आपले इन्कम्स आहेत, एक्सपेन्सेस आहेत, गेन्स आहेत, लॉसेस आहेत, ह्या सगळ्या आपले काय आहेत? नॉमिनल अकाउंटच्या अंडर येतात. ओके, हे तर तुम्हाला समजलं. मेजरली 2 टाईप्स आहेत आणि इम्पर्सनलमध्ये पण 2, रिअल आणि नॉमिनल. ओके, तर आता पर्सनल अकाउंटमध्ये इनडेप्थ पर्सनल अकाउंट जे आहे ते आपण इनडेप्थमध्ये पाहू. तर पर्सनल अकाउंटचा रूल आहे डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. आता पर्सनल अकाउंटचे पण 3 टाईप्स आहेत. आता पर्सनल म्हणजे काय? सगळ्यात सोपं पर्सन. पहिला काय? नॅचरल पर्सन, म्हणजे जो व्यक्ती जिवंत आहे, ह्युमन बिंग आहे. जसं की राहुल अकाउंट, सीता अकाउंट, श्याम अकाउंट, राम अकाउंट, जे असेल ते, जे व्यक्ती जिवंत आहे, जो पर्सन आहे तो येणार पर्सनल अकाउंटच्या अंडर. दुसरं आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट. आता म्हणजे काय? आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट म्हणजे काय की आपण व्यक्ती काय करतो की त्याला बिझनेस चालू करायचा आहे, तर बिझनेसला काय करतो? काहीतरी नाव देतो. फॉर एक्झाम्पल, रामनी त्याचा बिझनेस चालू केला तर बिझनेसला काय नाव देणार? तो राम ट्रेडिंग कंपनी. तर आता राम ट्रेडिंग कंपनी म्हणजे काय? आर्टिफिशियल पर्सन क्रिएटेड बाय ह्युमन बिंग. ओके, जसे की ऑर्गनायझेशन असतात, कंपनी असतात, इन्स्टिट्यूशन असतात, इंडस्ट्रीज असतात, त्या सगळ्या येणार आर्टिफिशियल पर्सनच्या अंडर. आणि सगळ्यात मेन तुम्हाला सांगायचं की बँक अकाउंट जास्त जर कधी आलं तुम्हाला, ओके, जर कधी तुम्हाला आलं फिल इन द ब्लँकसाठी, तर नेहमी लक्षात ठेवा बँक अकाउंट हे नेहमी पर्सनल अकाउंटच असतं. बँक अकाउंट हे पर्सनल अकाउंटच असतं. ओके, त्यानंतर तिसरं पाहू आपण. तिसऱ्या याच्यातला टाईप रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. आता रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे काय? जो व्यक्ती स्वतःला रिप्रेझेंट नाही करत आहे, तिथं काय आहे? तो ग्रुपचा भाग बनवून रिप्रेझेंट करतोय. जसं की आता सॅलरी घेणारे व्यक्ती, सॅलरी घेणारा एकच व्यक्ती असतो का? नाही, पण त्यांची सॅलरी काय आहे? आउटस्टँडिंग म्हणजे काय?
आपल्याला त्याला ती सॅलरी द्यायची आहे. आपण त्याला ती दिली का? अजून नाही दिली, द्यायची. पण आता एकाच व्यक्तीला द्यायची ती नाही, असे भरपूर सारे आपल्या कंपनीत काम करणारे वर्कर्स असतात, त्यांना ती द्यायची. म्हणजे काय, ग्रुप ऑफ पीपलची जे पण काय आहे, काहीतरी ते ग्रुप ऑफ पीपल कोणत्या तरी गोष्ट रिप्रेझेंट करतात, आपण त्याला रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंटच्या अंडर टाकतो. त्याचे एक्झाम्पल जर पाहिले आपण तर कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट म्हणजे काय की ओनर असतो तो स्वतःचा पैसा बिझनेसमध्ये टाकतो, त्या पैशाला आपण काय म्हणतो? कॅपिटल. ड्रॉइंग्स म्हणजे काय की जो ओनर आहे तो स्वतःच्या पर्सनल खर्चासाठी बिझनेसमधून काहीतरी पैसे काढतोय, स्वतःच्या पर्सनल यूजसाठी तो पैसे काढतोय बिझनेसमधून, त्या पैसे काढण्याला आपण काय म्हणतो? ड्रॉइंग्स म्हणतो. आणि आउटस्टँडिंग सॅलरी असतात किंवा प्रीपेड एक्सपेन्सेस. प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणजे काय, एखादी गोष्ट घडणार होती फ्युचरमध्ये, किंवा समजा लाईट बिल आहे, पुढच्या महिन्याचं लाईट बिल आहे, ते आपण आत्ताच दिलं. पुढच्या महिन्याचा रेंट होता तो आपण आत्ताच देऊन टाकला. ओके, ते गोष्ट प्रीपेड एक्सपेन्सेसच्या अंडर येतात. ते असतात रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. ओके, तर आता याचे काही एक्झाम्पल्स ते आहेत ते पाहून घेऊ आपण. पहा, एखादी जर्नल एंट्री आहे, जसं की पेड ₹500 टू रमेश. आता रमेश म्हणजे काय की आपण रमेशला काय केले? ₹500 दिलेत. ओके, म्हणजे किती दिले? ₹500 दिले. मग रमेश काय झाला? रिसिव्हर झाला. त्याला आपला गोल्डन रूल काय सांगतो? डेबिट द रिसिव्हर. म्हणजे काय, रमेश रिसिव्हर आहे ना आपला, तर रमेशला डेबिट द्या. आणि बिझनेसमधून काय गेले? कॅश गेले. आता हा जो नियम आहे, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. ओके, आणि डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम गेन्स अँड प्रॉफिट. हे जेव्हा तुम्ही पूर्ण शिकता तेव्हा हे तुम्हाला जर्नल एंट्रीज करणं एकदम सोपं जाईल. आता पहा, डिपॉझिटेड ₹2000 टू HDFC बँक. आता HDFC बँकमध्ये आपण काय केले? पैसे भरलेत. म्हणजे काय, बँकेने पैसे काय केलं? रिसिव्ह केले ना. म्हणजे बँक काय घेणारे, पैसे घेणारी, रिसिव्ह करणारी बँक. मग बँकेच्या अकाउंटला द्यायचं आपल्याला डेबिट. म्हणजे काय, HDFC बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. कॅश काय झाली? जाते ना बिझनेसमधून. आता हे पुढे गेलं तुम्हाला नीट मी क्लिअर करून सांगतो. आता पहा, काय एक्झाम्पल्स आहेत. राहुल अकाउंट, नंतर काय राम अँड कंपनी अकाउंट, नंतर काय स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट. तुम्हाला सांगितलं मी, जेवढे पण बँक अकाउंट्स आहेत किंवा जेवढे पण बँकेचे नाव आहेत ते सगळे पर्सनल अकाउंट्सच्या अंडर येतात. कॅपिटल अकाउंट झालं, ड्रॉइंग अकाउंट झालं. डेटर्स. डेटर्स म्हणजे काय की आपल्या बिझनेसचे कस्टमर्स आहेत. ओके, त्यांच्याकडून आपल्याला काय करायचे? पैसे घ्यायचे. आणि क्रेडिटर्स म्हणजे कोण आहेत की क्रेडिटर्स म्हणजे अशी व्यक्ती की ज्यांच्याकडून आपण स्वतः माल घेतोय. ओके, बिझनेससाठी, बिझनेस आपला चालवण्यासाठी आपण माल घेतो आणि आपल्याला त्यांना पैसे द्यायचे, म्हणजे आपले काय ते सप्लायर्स आहेत. ओके, आणि रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेड अकाउंट म्हणजे काय, ह्या काय कंपनीज आहेत, ह्या सगळ्या येणार कशाच्या अंडर? पर्सनल अकाउंटच्या अंडर. ओके, तर चला पुढे. आता दुसरा टाईप आपण जर पाहिला, काय रिअल अकाउंट. रिअल अकाउंटचा नियम काय? डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट. आत्ताच आपण पाहिलं पहा, मागची ही जी एंट्री होती. ओके, काय पेड ₹500 टू रमेश. आता इथं कॅश काय होती? कॅश चालली होती ना आपल्याकडून, आपल्या खिशातून कॅश काय होती? चालली होती. आणि हा नियम काय सांगतोय? डेबिट व्हॉट कम्स इन. जे येतंय त्याला काय करा? डेबिट द्या. जे जातंय त्याला क्रेडिट द्या. म्हणजे ह्या एंट्रीमध्ये पहा, आपण कॅशला क्रेडिट दिलं होतं. म्हणजे तिथं काय झालं? म्हणजे इथं काय कळालं तुम्हाला की कॅश काय आहे? रिअल अकाउंट आहे. ओके, आता रिअल अकाउंटचे दोन टाईप्स आहेत. एक आहे टॅन्जिबल अकाउंट आणि दुसरा आहे इनटॅन्जिबल अकाउंट. टॅन्जिबल म्हणजे काय? जी गोष्ट आपण हाताने स्पर्श करू शकतो. म्हणजे काय, त्याला फिजिकली आपण काय करू शकतो? स्पर्श करू शकतो. त्या गोष्टीला फिजिकली स्पर्श करू शकतो, त्याला म्हणतो आपण टॅन्जिबल. कॅश. पैशाला आपण स्पर्श करू शकतो. फर्निचर, बिल्डिंग, मशिनरी. इन्व्हेंटरी म्हणजे काय, आपला स्टॉक आहे. लँड, व्हेकल, ह्या सगळ्या काही गोष्टी ह्या स्पर्श करण्याला आपण काय म्हणतो? टॅन्जिबल गोष्टी. त्या सगळ्यांना टॅन्जिबल अकाउंटच्या अंडर. ओके, दुसरं आहे इनटॅन्जिबल अकाउंट. ज्या गोष्टीला आपण स्पर्शच नाही करू शकत पण त्याचं मूल्य तसंच आहे आपल्या बिझनेसमध्ये. ओके, त्याला आपण म्हणतो इनटॅन्जिबल. त्याचं पहिलं एक्झाम्पल म्हणलं तर काय आहे? गुडविल. गुडविल म्हणजे काय? नावलौकिक. म्हणजे एखादी गोष्ट आहे त्याचं नावलौकिक खूप जास्त आहे. जसं फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं, आपण वॉच खरेदी करायला गेलो, काय घड्याळ खरेदी करायला गेलो, तर आपण मोस्टली कोणत्या कंपनीचं घड्याळ घेतो? टायटन. ओके, सोनाटा, फॉसिल, ह्या चांगल्या कंपनींचे घड्याळ घेतो. म्हणजे काय, ते घड्याळ, बाकी घड्याळ पण आहेत पण यांचं हेच आपण का प्रेफर करतो? कारण त्यांचं तेवढं गुडविल आहे. दुसरं पेटंट आहे, ट्रेडमार्क आहे, कॉपीराईट आहे आणि सॉफ्टवेअर अकाउंट आहे. ओके, आता सॉफ्टवेअर म्हणजे काय की हे सॉफ्टवेअर प्रत्येक कंपनीचं वेगळं असतं. आपण त्याला हे नाही करू शकत, काय स्पर्श वगैरे करू शकत नाही, पण ते पण इनटॅन्जिबल अकाउंटच्या अंडरच येणार आहे. ओके, तर चला पुढे.
आता नॉमिनल अकाउंट. ओके, आता नॉमिनल अकाउंटचा नियम काय आहे, गोल्डन रूल काय ते पाहून घेऊ आपण. काय, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम गेन्स अँड प्रॉफिट. म्हणजे काय, जेवढे पण खर्च आहे आपले बिझनेसचे, जेवढे पण काही खर्च आहे त्या खर्चाला काय द्या, डेबिट द्या. खर्चाला डेबिट द्या आणि जे पण पैसे येत आहेत त्याला काय द्या, क्रेडिट द्या. जसं आपल्या बँक अकाउंटमध्ये पैसे आले काय होतं, आपण काय म्हणतो, अरे माझ्या खात्यात तर पैसे काय झाले, क्रेडिट झाले. आपण काय म्हणतो, क्रेडिट माझ्या खात्यात पैसे झाले. आणि डेबिट झाले म्हणजे काय, माझ्या खात्यातून पैसे कमी झाले. ओके, तर आपण काय एक्झाम्पल पाहू नॉमिनल अकाउंटचे. त्यामध्ये काय, पहिलं सॅलरी अकाउंट आहे, नंतर काय रेंट पेड आहे. आता आपण बिझनेसच्या नेहमी अकाउंटिंग आपल्याला जेव्हा सॉल्व करायचे असते तेव्हा एक नियम लक्षात ठेवा की आपल्याला ते बिझनेसच्या दृष्टीने अकाउंटिंग आपल्याला सॉल्व करायचे असते. ओके, तर इथं सॅलरी काय बिझनेसमधून जाते ना, रेंट पेड आहे म्हणजे बिझनेसमधून पैसे आपण रेंट देतोय ना, इलेक्ट्रिसिटी चार्ज आहे, वेजेस आहे. ओके, स्टेशनरी एक्सपेन्सेस आहे, बॅड डेब्ट्स आहेत, लॉस बाय फायर आहे, कमिशन पेड अकाउंट, ह्या सगळ्या काय गोष्टी खर्च आहेत बिझनेसचे. ओके, खर्च झालेले आहेत, ही गोष्टी आपण काय करणार, ह्या सगळ्यांना काय करणार, आपण डेबिट देणार. दुसरं, इन्कम अँड गेन्स, याला आपण काय देणार, क्रेडिट. आता इन्कम म्हणजे काय, इंटरेस्ट आला आपल्याला, म्हणजे काय, आपले कुठेतरी पैसे होते, त्या पैशावरून आपल्याला इंटरेस्ट भेटलाय, नंतर कमिशन भेटले एखाद्या ट्रान्झॅक्शनवर, डिस्काउंट रिसिव्ड झाले, म्हणजे काय, आपण कोणतरी सप्लायर कडून, क्रेडिटर कडून आपण माल घेतला आणि त्या मालावर आपल्याला काय भेटलं, डिस्काउंट भेटलंय. ओके, नंतर रेंट रिसिव्ड म्हणजे आपलेच काहीतरी गाळे वगैरे असतील ते आपण काय केलेत, भाड्याने दिलेत, त्या गाळ्यांचे पैसे आपल्याला जमा झालेत. नंतर काय, प्रॉफिट ऑन सेल ऑफ ॲसेट, म्हणजे आपल्या ज्या ॲसेट्स आहेत त्यावर आपल्याला प्रॉफिट भेटलाय. ओके, तर आता आपण फायनल कन्क्लुजन काय येणार आहोत. ओके, तर यामध्ये काय आहे की अकाउंटिंगचं काय, अकाउंटिंग म्हणजे काय, बिझनेसची लँग्वेज आहे. ओके, त्यामध्ये काय आहे की मेजर अकाउंटचे 2च टाईप्स असतात, जे तुम्हाला सांगितलं मी, पर्सनल आणि इम्पर्सनल. पर्सनल म्हणजे काय की जे पर्सनशी रिलेटेड आहेत, कोणत्या तरी इंडिव्हिज्युअलशी रिलेटेड आहेत, कॉर्पोरेशनशी रिलेटेड आहेत, कंपनीशी रिलेटेड आहेत, ते आपण पर्सनल म्हणतो. इम्पर्सनल म्हणजे 2 टाईप, कोणते, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. आता पर्सनलमध्ये पण आपण जर पाहिलं तर काय होते, 3 टाईप्स होते. पहिलं काय होतं, नॅचरल पर्सन. नॅचरल पर्सन म्हणजे काय, जो व्यक्ती सजीव आहे त्याला आपण नॅचरल पर्सन असं म्हणतो, जसं का राम, श्याम, सीता, गीता. ओके, दुसरं पर्सनल म्हणजे दुसरं होतं आर्टिफिशियल पर्सन. आर्टिफिशियल पर्सन म्हणजे काय, असे व्यक्ती जे काय केलेले की उभारलेले, जे कंपनीज उभारले आहेत, जसं की आमच्या शाळेचं नाव, एखाद्या शाळेचं नाव HDFC बँक लिमिटेड झालं, काय एखाद्या इन्स्टिट्यूटचं नाव, हे सगळे काय, हे आर्टिफिशियल पर्सन आहेत. आणि तिसरं काय आहे, रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट म्हणजे काय की सॅलरी, आउटस्टँडिंग सॅलरी आहे, प्रीपेड एक्सपेन्सेस आहेत, काहीतरी कॅपिटल आहे, ड्रॉइंग्ज आहेत, हे काय रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. त्याचे आपण काही एक्झाम्पल्स पण पाहिले. त्यानंतर पुढं रिअल अकाउंट म्हणजे काय की एखादी गोष्ट ॲसेट्स आहे बिझनेससाठी. ओके, त्यामध्ये आपण 2 टाईप्स पाहिले, कोणते, टॅन्जिबल आणि इनटॅन्जिबल. टॅन्जिबल होतं आणि काय होतं, इनटॅन्जिबल होतं. टॅन्जिबल म्हणजे कोणती गोष्ट जी आपल्याला काय हाताने स्पर्श करता येणारी. ओके, टॅन्जिबल आणि इनटॅन्जिबल. ओके, आणि त्यानंतर आपण काय पाहिलं, टॅन्जिबलमध्ये काय पाहिलं की सगळ्या कॅश आहे, आपले फर्निचर आहे, फिक्चर्स आहेत, ज्या काही गोष्टी आहेत त्या टॅन्जिबलमध्ये आहेत. इनटॅन्जिबलमध्ये काय येणार आहे, गुडविल येणार आहे आपल्या बिझनेसचं. ओके, नंतर पेटंट आहे, ट्रेडमार्क आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कशात येणार आहे, इनटॅन्जिबलच्या अंडर. ओके, नंतर नॉमिनल अकाउंट. नॉमिनल म्हणजे काय, सगळं सोपं लक्षात ठेवायचं, एक्सपेन्सेस आणि गेन्स. एक्सपेन्सेसला काय करायचं, आपल्याला डेबिट द्यायचं आहे, आणि जेवढे पण गेन्स आहे, प्रॉफिट आहे, काय जे आपल्याला भेटले त्याला काय द्यायचं, क्रेडिट आहे. ओके, तर आपण परत एकदा रिकॅप मारू यांच्या सगळ्यांचा रूलचा. पहिला पर्सनल अकाउंटचा रूल काय होता, पर्सनल अकाउंटचा रूल, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिवर. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिवर. नंतर रिअल अकाउंटचा नियम काय होता, डेबिट हॉट कम्स इन, क्रेडिट हॉट गोज आउट. याचं एक्झाम्पल आपण पाहिलं नव्हतं, ते पाहून घेऊ. ब्रॉट फर्निचर फॉर 1000 म्हणजे काय, फर्निचर आपण परचेस केले, म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये काय आलंय, नीट लक्षात घ्यायचं, बिझनेसमध्ये काय आलं, आपल्याकडं फर्निचर आले, म्हणजे काय, डेबिट हॉट कम्स इन म्हणून आपण फर्निचरला काय दिले, डेबिट दिले. आणि आपण फर्निचर परचेस केलं म्हणजे कसं केलं, कॅशनी परचेस केले. कशाने परचेस केले, कॅशनी. पैसे दिलेत ना आपण, का फुकट देणार कोण, आपल्याला नाही देणार. कॅशनी परचेस केले म्हणून आपण काय दिलं, कॅश काय होती, क्रेडिट हॉट गोज आउट म्हणजे कॅश काय झाली, जाते ना बिझनेसमधून,
म्हणून इथं फर्निचरला डेबिट व्हॉट कम्स इन म्हणजे फर्निचर आलं म्हणून डेबिट दिलं आणि कॅश बिझनेसमधून जाते फर्निचर घेण्यासाठी म्हणून त्याला क्रेडिट दिलं. ओके. नॉमिनल अकाउंटचा नियम काय होता? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम गेन्स अँड प्रॉफिट. तर आय होप तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या असतील. ओके. या गोष्टी सगळ्या समजल्या असतील. जर तुम्हाला यावर अजून पुढे काही अदर इन्फॉर्मेशन हवी असेल जसे की जर्नल एंट्रीज, ओके, जर्नल एंट्रीज कशा करायच्या, त्या कशा करतात, अजून काही यामध्ये डीप नॉलेज जर हवं असेल तर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून घ्या. ओके. तर तुम्हाला अजून पण काही जरी हवं असेल व्हिडिओज बाबतीत, तुम्हाला एखादी गोष्ट अवघड वाटत असेल ती जर मला सांगितली अकाउंटशी रिलेटेड, आपण त्या गोष्टीवर डिस्कस करू शकतो. तर काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.